कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. असं आपण ज्याची आराधना आणि प्रार्थना करतो ते शंकराचं आराध्य रूप म्हणजे नटराज, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत. नटराजाच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होते. त्यासोबतच दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होते. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणत आपण दीपकाची आराधना आणि प्रार्थना करत असतो. छोटीशी कापसाची वात अज्ञानाचा अंधकार दूर करते आणि ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे प्रज्वलित करते. म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे माननीय कामटे सर, त्यासोबतच भरत मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेबांना दाभेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराजराजे भोसले, उपाध्यक्ष माननीय प्रसिद्ध अभिनेते स्वागत. चालक त्या सर्वांना विनंती आहे कृपया मंचावर यायचे. प्रमुख कार्यवाह माननीय दीपक रेगे सर, माननीय गोखले काका, निनाद जाधव, योगेश सुपेकर, सर्व संचालक मंडळाला विनंती आहे कृपया आपण मंचावर यायचं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे संचालक, संचालिका रेश्माताई परितेकर, मंजूताई, राजेंद्र आलमखाने. Happy birthday to you. Happy birthday dear Bhaiya. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. आप जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू भैया, Happy birthday to you. भैया हैप्पी बर्थडे टू डियर भैया. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिनानिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. परंतु यावर्षी 5 नोव्हेंबरला थिएटर्स अवेलेबल नसल्यामुळे आम्ही तो पुढे घेतला. मध्यंतरी इलेक्शनमुळे तो थोडा पोस्टपोन झाला आणि आज 25 नोव्हेंबरला आम्ही तो करतो आहोत. अतिशय आनंद होतो की आज सकाळपासूनच अनेक रंगकर्मी या वास्तूमध्ये येत आहेत. अनेक उपक्रम सादर झाले आणि त्याची सांगता या रंगभूमी दिनाच्या पुरस्कार सोहळ्याने होत आहे. अनेक दिग्गजांना वेगवेगळ्या विभागात पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. नाट्य परिषदेतर्फे जे सादर केले जातात उपक्रम, यामध्ये अजून नवीन नवीन उपक्रम व्हावेत याची आमची नेहमीच इच्छा असते. आपण ज्येष्ठ रंगकर्मी आहात, आपल्यालाही काही सुचवायचं असेल तर आपण आम्हाला सुचवू शकता. आणि मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे की जे नाट्य परिषदेचे सभासद नाही आहे त्यांच्यासाठी नाट्य परिषदेने परत सभासद नोंदणी चालू केलेली आहे. तर त्यांनीही सभासद व्हावं आणि नाट्य परिषदे या उपक्रमात सहभागी व्हावं. परत एकदा मी आज आपण सर्वजण इथं आला आणि सर्व पुरस्कार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो, स्वागत करतो. हा रंगभूमी दिनाचा कार्यक्रम आणि तेव्हापासून आजपर्यंत विविध जे उपक्रम झाले त्याचा हा सोहळा आज या ठिकाणी होतो आहे. सर्वप्रथम मी आज या ठिकाणी आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे
की असा एक नेता संयुक्त महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री म्हणून मिळाला. साहित्य, कला, नाट्य, संगीत अशा सर्व क्षेत्रामध्ये पहिल्या दिवसापासून साहित्य संस्कृती मंडळापासून, विश्वकोशापासून, नाट्य परिषद आणि सर्व पुरस्कार ज्या एका रसिक राजकारणी नेत्यांनी, स्वातंत्र्य सेनानी सुरू केले, त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि त्यानिमित्तानं आजचा हा दिवस म्हणजे योगाचा दिवस आहे आणि मेघराज राजे भोसले यांचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी नाट्य परिषदेच्या शाखेच्या वतीने साजरा होते. धन्यवाद. आणि यानंतर मी मेघराजी राजे भोसलेंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर. आदरणीय दादा आणि सन्माननीय मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व पुरस्कार्थी आणि इतर प्रेमी कलाकार, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन्स, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आम्ही नुकतंच एक सूर्यदत्त प्रोडक्शन हाऊस सुरू केलेलं आहे आणि मागील आठवड्यामध्येच आपल्याकडे एक मोठी कार्यशाळा झाली आणि हळूहळू आम्ही ह्या क्षेत्रामध्ये सरांबरोबर कार्य करू इच्छित आहोत. त्यानिमित्ताने गेले 5 वर्ष सातत्याने आम्ही मेघराजींबरोबर आहोत. इश्क वालों से न पूछो कि उनकी रात कालम तन्हा कैसे गुजरता है, जुदा हो हम सफर जिसका वो उसको याद करता है, न हो जिसका कोई वो मिलने की फरियाद करता है. सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो, सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो, तुम हमसे प्यार करने की जरा सी भूल कर लो. मेरा दिल बेचैन है, मेरा दिल बेचैन है, हम सफर के लिए. मेरा दिल बेचैन है, हम सफर के लिए. सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो. इसके आगे की अब दास्तां मुझसे सुन, सुन के तेरी नजर डब डबा जाएगी. बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी, मेरा दावा है होठों पे आ जाएगी. तू मसीहा मोहब्बत के मारों का है, मसीहा मसीहा मोहब्बत के मारों का है. तू मसीहा मोहब्बत के मारों का है. हम तेरा नाम सुन के चले आए हैं, अब दबा दे हमें या तू दे दे जहर. तेरी महफिल में ये दिल चले आए हैं, एक एहसान कर, एहसान कर, एक एहसान कर अपने मेहमान पर, अपने मेहमान पर एक एहसान कर. दे दुआएं, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए. सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो. प्रिय जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगी ताणी बाणी ग. तू ये ना प्रिय, तू ये ना प्रिय, ये अशी मिठी त ये साजणी, पावसात प्रीतच्या धावणी. दयाल लागले तुझे
ला 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 मोहरी नाचणी जाऊ नको दूर आता मन फुलवली तुझ माझा राजा आणि मीच तुझी राणी तू ये ना तू ये ना तू ये 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 उगाच संशयात मी बुडाली तुला छळून तुझी साजना विसर झाली गेली सखारी शरण आली राया तुलारी विसर झाली गेली सखारी शरण आली राया तुलारी प्रिये जगू कसा तुझ्या विणा मी राणी ग कशी ही जिंदगी तहाणी पाणी तू ये ना प्रिये तू ये साजना तू ये ना प्रिये तू ये साजना तू ये ना प्रिये मुरली बागामा बोले आधी रातमा मुरली बागामा बोले आधी रातमा छनन छन चूड़िया छनन छन चूड़िया खनक गई देख साहिबा चूड़िया खनक गई हाथमा मुरली बागामा बोले आधी दिल चीज़ क्या है आप मेरी जान लीजिए दिल चीज़ क्या है आप मेरी जान लीजिए बस एक बार मेरा कहा बस एक बार मेरा कहा मान लीजिए बस एक बार मेरा कहा मान लीजिए नमस्कार. आज अतिशय आनंद होतोय की 25 नोव्हेंबर या माझ्या वाढदिवसानिमित्त MRP फाउंडेशन बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. दुपारी 12 वाजल्यापासून आता 8 वाजेपर्यंत अतिशय चांगली स्कीम झाली. त्यात प्रामुख्याने विमा पॉलिसी असेल कलावंतांसाठी, त्याचबरोबर गरजू कलावंतांना आर्थिक सहाय्य मदत असेल, रंगभूमी दिनाचे कलावंतांचा पारितोषिक समारंभ असेल, त्याचबरोबर अनेक उपक्रम राबवण्यात आले आणि यासाठी मान्यवर कलाकार आज इथे उपस्थित आले.
अनेक माझ्यावर प्रेम करणारे अनेक सभासद चित्रपट महामंडळ नाट्यपरिषद उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि असंच आपण एकत्रित राहू अखिल भारतीय नाट्यपरिषद आणि रंगभूमी आणि चित्रपट व्यवसायाचा साठी योगदान देऊ एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि सगळ्यांचेच लाडके आदरणीय भैयांचा आज वाढदिवस आहे. मेघराज राजे भोसले म्हणजे आपण जर बघितलं तर कला क्षेत्रामध्ये कलाकारांना आधार देणारं नाव आहे, कलाकारांच्या पाठीशी उभं राहणारं नाव आहे, कलाकारांना संधी देणारं नाव आहे आणि म्हणूनच आवर्जून कलाकारांची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. आज त्यांचा फक्त वाढदिवसच त्यांनी साजरा नाही केला तर आज कलाकारांच्या घरामध्ये सुद्धा कसा आनंद देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणूनच भैयांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. थैंक यू. नमस्कार, मैं संजय चोरडिया, फाउंडर प्रेसिडेंट एंड चेयरमैन सूर्य दत्ता ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स. आज 25 नवंबर 2024 आज मेघराज जी का बर्थडे और यशवंतराव चौहान जी का भी आज पुण्यतिथि है. मुझे इस अवसर पर उनको बहुत सारी बधाई देने में बहुत खुशी हो रही है. वैसे आज बहुत सारे लोक कला के, रंगभूमि के अलग अलग कलाकारों को सम्मानित किया गया और जो गरजू है उनको 10-10 हज़ार रुपये की राशि देके भी उनको सम्मानित किया गया. तो मुझे लगता है कि बहुत अच्छा कार्य आज इसके बर्थडे के दिन आज शुरुआत की है. तो सूर्य दत्ता एजुकेशन फाउंडेशन की बंसीरत्न वेलफेयर ट्रस्ट है, उनके ओर से मैंने भी 1 लाख रुपए की राशि दान देने का डिसाइड किया है. और हर 5 नवंबर को जो प्रोग्राम होगा इसके आगे, तो जो भी नीडी और डिजर्विंग लोग हैं जिन्होंने नाट्यभूमि के लिए अलग अलग क्षेत्र में काम किया है और वो भी उनको जो ज़रूरत है फाइनेंशियल हेल्प की, ऐसे लोगों को ये राशि दी जाएंगी. और ऐसे ही काम मेघराज जी के हाथ से और उनकी पूरी टीम के हाथ से अच्छे तरह से होते जाए और ये सालों साल ये प्रोग्राम बहुत जोर में हो और ज़्यादा से ज़्यादा लोगों को इसमें सम्मानित किया जाए और उनको मदद दी जाए, ऐसे मैं ईश्वर चरणी प्रार्थना करता हूँ. और हमें ये सेवा करने का जो सौभाग्य मिला है उसके लिए मैं मेघराज जी का बहुत बहुत आभार मानता हूँ. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप पाटील आणि माझ्या शेजारी जे व्यक्तिमत्व उभं आहे की पर्सनॅलिटी शेजारी उभं राहणं म्हणजेच सर्व काही झालेलं. त्यामुळे भैया म्हणजेच आमचे सर्वांचेच लाडके भैया म्हणजे मेघराज राजे भोसले हे असं व्यक्तिमत्व आहे की आमच्यासारखे सर्व कलाकार मंडळी जी आहेत ती भैया जेव्हा आमच्या पाठीशी उभे असतात ते एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आमच्या. आणि तो कॉन्फिडन्स केव्हा निर्माण होतो की जेव्हा भैया सारखं एक व्यक्तिमत्व बिनधास्त तुम्हाला पाहिजे ते करा असं जेव्हा म्हणतं हक्कानी, तेव्हा त्या सोबतच्या कलाकाराचा कॉन्फिडन्स डबल झालेला असतो. त्यामुळे हे व्यक्तिमत्व आमचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. पुण्यातलंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातलं लाडकं व्यक्तिमत्व आहे. चित्रपट म्हणू नका, नाटक क्षेत्र म्हणू नका, आमचं ऑर्केस्ट्रा फील्ड म्हणू नका, सगळ्या फील्डमध्ये भैयांचं असं एक इमेज आहे की भैया म्हटल्यानंतर इज इक्वल टू सगळं आलं. त्यामुळे भैयांना आमच्या सगळ्या ट्रूपकडनं, पाटील फॅमिलीकडनं मनापासून खूप 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 शुभेच्छा आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या आणि भैया तुमचं सातत्याने असंच प्रेम आमच्यावरती राहावं ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. खूप खूप मनापासून शुभेच्छा.